जालना महानगरपालिकेत भाजपच्या वंदना मगरे पहिल्या महापौर ठरल्या। जालना महानगरपालिकेच्या महापौरपदी वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर पहिल्यांदाच जालना महानगरपालिकेची निवडणूक झाली असून या निवडणुकीत भाजपनं एकाहाती सत्ता मिळवल्यानं महापौर आणि उपमहापौर भाजपचा झालाय। जालना महानगरपालिका निवडणूक ही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढलो असून जनतेनं आमच्यावर विश्वास टाकल्यानं आम्ही तो विश्वास सार्थ करणार असल्याचा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे। कोणाचा असेल हे तर ठरलंय भाजपचा, पण नाव काय आणि उपमहापौर कोण? जालनामध्ये महानगरपालिका झाल्यानंतर पहिला महापौराचा मान वंदना मगरे यांना भेटला आहे आणि उपमहापौर म्हणून सन्मान्य राजेश राऊत यांना भेटला आहे। आम्ही सर्व नाव श्रेष्ठांना पाठवलं। श्रेष्ठांनी दोघांचं नावानं हिरवा कंदील दिला आणि दोघांचं नाव भरून आता आम्ही पाठी घालायला चाललो। बरं, आता जालना महानगरपालिकेत भाजपचा तर झेंडा फडकलाय, पण आता येणार निवडणूक आहे जिल्हा परिषद, याचं चित्र कसे असेल? 100% जे मॅन्डेट आम्हाला महानगरपालिकेत भेटलं ते मॅन्डेट आम्हाला जिल्हा परिषद भेटणार, पंचायत समिती भेटणार। पालिकेत भाजपचाच महापौर आता निश्चित झाले, कारण ही निवडणूक बिनविरोध झाली आणि महापौर आणि उपमहापौर कोण यांची नावं काय आहेत आणि जालना शहराच्या विकासासाठी काय तुम्ही पहिली पाऊल उचलणार आहात? निश्चित जालना शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी प्रचंड बहुमत दिलं। 41 नगरसेवक आमचे निवडून आले। अर्थातच भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर दोन्ही उमेदवारी अर्ज आम्ही आज या ठिकाणी भरलेले आहे। महापौराच्या माध्यमातून श्रीमती वंदना अरुण मगरे यांना महापौर पदाचा अर्ज भरला। उपमहापौर पदासाठी माननीय राजेश रामभाऊजी राऊत यांचा अर्ज त्या ठिकाणी भरला आणि ही प्रक्रिया करत असताना भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे। ह्या सर्व गोष्टी आम्ही श्रेष्ठींच्या कानावर टाकतो आणि श्रेष्ठीकडनं आदेश आल्याच्या नंतरच हा सर्व फॉर्मॅलिटी आम्ही या ठिकाणी पार पाडलेली आहे। निश्चितच प्रदेशाच्या परवानगीच्या नुसारच ही सर्व प्रक्रिया पार पडली आणि आज दोघेही उमेदवारांचे अर्ज आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहे। भारतीय जनता पार्टीने अगोदरच विकासाच्या अजेंड्यावरच आम्ही निवडणूक लढलो, विकासाचा मुद्दा घेऊन गेलो आणि निश्चितच जालना शहराच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देईल भारतीय जनता पार्टी आणि मोठ्या प्रमाणात विकासाचे नियोजन करू आणि भारतीय जनता पार्टीचाच विकास करू शकते हे एकदा जनतेने दाखवून दिलेलं आहे। ओके। महानगरपालिका निवडणुकी झाल्यानंतर भाजपने एका हाती सत्ता मिळाल्याने आज देखील महापौरपदी वंदनाताई मगरे यांची निवड करण्यात आली, तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची देखील निवड करण्यात आलेली आहे। मागच्या वर्षी देखील नगरपालिका असताना राजेश राऊत यांनी 2 ते 3 वेळेस उपनगराध्यक्ष राहून एक वेळेस देखील नगराध्यक्ष पदाचा चार्ज घेतला होता। तर वंदना मगरे यांचे मिस्टर अरुण मगरे हे देखील काँग्रेसकडून नगरसेवक होते आणि त्यांचं काही काळानं निधन झाल्यानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे कट्टर समर्थक असल्याने माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपमध्ये गेल्यानंतर वंदना मगरे यांनी देखील भाजपमध्ये जाऊन पुन्हा त्यांच्या जागेवरती नगरसेवक होण्याचा मान पुन्हा त्यांनी निर्णय घेतल्यानंतर भाजपकडून नगरसेवक झाल्या आणि महानगरपालिकेचं महापौर पदाचं आरक्षण हे एससी सुटल्यानंतर त्यांना देखील महापौर होण्याचा मान मिळाला आहे। मात्र आता माजी आमदार कैलास गोरंट्याल असेल किंवा भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर दानवे असेल यांनी देखील महापौर आणि उपमहापौर पदाची निवड जाहीर करण्यात आली आहे। जालन्याहून राहुल दिव्यांग वार्ता न्यूजसाठी जालना।